हॉटस्टारच्या कार्यालयामध्ये मनसे कार्यकर्ते आक्रमक, क्रिकेट प्रक्षेपणामध्ये मराठी समालोचनाचा पर्याय उपलब्ध करण्याची मागणी, व्यवस्थापनाकडून राज ठाकरेंच्या नावानं आश्वासनाचं पत्र. चित्रपटात आक्षेप असणारी दृश्य काढून टाकणार, कुणाच्या भावना दुखवण्याचा हेतू नव्हता, राज ठाकरेंच्या भेटीनंतर छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची माहिती. छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी घेतली राज ठाकरेंची भेट, मनसे चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकरही उपस्थित. चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांना नृत्य करताना दाखवल्यानं वाद. कर्मचाऱ्यांची नियुक्ती रखडल्यानं नव्या मंत्र्यांना मंत्रालयामध्ये काम करण्यास अडचण, सूत्रांची माहिती. कठोर निकषांमुळे कर्मचारी नियुक्तीचे मंत्र्यांचे प्रस्ताव प्रलंबित. मुंबई मेट्रो 8 मार्गिकेला पीपीपी तत्वावर मंजुरी, मेट्रो 8 द्वारे मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ जोडले जाणार, सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर मंजुरी देण्याचा निर्णय, सविस्तर प्रकल्प अहवाल सिडको मार्फत तयार करण्याचे आदेश. बदलापुरात फेरीवाल्यांवर नगरपालिकेची धडक कारवाई, जेसीबीचा अनधिकृतवर स्टॉल्सवर हातोडा, बदलापुरातील रस्त्यानं घेतला मोकळा श्वास, आठवडी बाजारावर सुद्धा कारवाई होणार असल्याचे संकेत. बांगलादेशी नागरिकांची माहिती द्या आणि 1111 रुपये मिळवा, बांगलादेशींना पकडण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांचं आवाहन, उल्हासनगरमध्ये आतापर्यंत 12 बांगलादेशी पकडले. पुण्यामधल्या जीबीएसची केंद्रीय आरोग्य विभागानं दखल घेतली, 7 जणांची समिती केंद्राकडून गठीत, केंद्रीय समिती राज्याच्या आरोग्य विभागाशी संवाद साधणार, प्रदूषित पाणी प्यायल्यानं जीबीएसची बाधा होत असल्याचा संशय. सोलापुरात गुलेनबॅरी सिंड्रोमचा पहिला बळी, पुण्यामध्ये 24 तासामध्ये नव्या 28 रुग्णांची नोंद, पुणे जिल्ह्यामध्ये जीबीएस रुग्णांची संख्या 101 वर. सोलापुरात जीबीएसचे आणखी 2 संशयित रुग्ण आढळले, दोन्ही रुग्णांचे सॅम्पल महापालिकेच्या आरोग्य विभागानं तपासणीसाठी पाठवले. जीबीएस रुग्ण उपचार घेत असलेल्या ससून रुग्णालयामध्ये सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकरांकडून पाहणी, रुग्णालयाचे अधिष्ठाता एकनाथ पवारही उपस्थित. पुण्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर. बर्ड फ्लूमुळे नंदुरबार जिल्हा प्रशासन सतर्क, पशुसंवर्धन विभागाकडून कोंबड्यांचे रक्त नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवले, पोल्ट्री मालकांनी घाबरून न जाता उपाययोजना करण्याचं आवाहन. बर्ड फ्लूमुळे धुळे जिल्ह्यामध्ये पशुसंवर्धन विभाग सतर्क, पशुसंवर्धन विभागाकडून तातडीनं उपाययोजना करण्यास सुरुवात, पोल्ट्री व्यावसायिकांना काळजी घेण्याच्या सूचना. टोरेस गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीकडून कागदपत्र, डिजिटल पुरावे जप्त, टोरेस ज्वेलरी आणि सहयोगी संस्थांच्या नावावरील बँक खाती गोठवली, खात्यामध्ये 21,75,00,000 रुपये. ईडीकडून या प्रकरणी मुंबईसह जयपूरमध्ये छापेमारी. सैफ हल्ला प्रकरणी संशयित आरोपी म्हणून पकडलेल्या तरुणाची कैफियत, पोलिसांच्या कारवाईमुळे आकाश कनोजिया या तरुणाची नोकरीही गेली आणि लग्नही मोडलं. धुळे पालिकेनं टीसीआय ब्राईट कंपनीच्या गोडाऊनला लावलं सील, 3,24,000 रुपये थकवल्यानं गोडाऊनला लावलं सील, मालमत्ता कर त्वरित भरण्याचं पालिकेचं आवाहन. पुणे मुंबई महामार्गावर पुन्हा 3 दिवसाचा ब्लॉक, दुपारी 12 ते 3 मुंबईकडे पुण्याकडे जाणारी वाहतूक वळवण ते वरसोली मार्गे वळवण्यात येणार. रिक्षा चालकाची पोलिसांनी कल्याण स्टेशन परिसरामध्ये काढली वरात, रिक्षा चालकानं किरकोळ वादातून 3 प्रवाशांना केली होती मारहाण, असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी पोलिसांनी काढली वरात. पुण्याच्या पुरंदर तहसील कार्यालयामध्ये घाणीचं साम्राज्य, तहसील कार्यालयामधील शौचालयामध्ये पाणी येत नसल्यामुळे नागरिकांना त्रास, काही दिवसांपूर्वी तहसील कार्यालयाचं अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन. नंदुरबार जिल्हा प्रशासनाकडून स्वयंरोजगार स्वयंनिर्मिती पदार्थ विक्री केंद्र सुरू, उपक्रमामुळे जिल्ह्यातील स्थलांतर कमी होण्यास मदत होणार. धुळ्याच्या शिरपूरमध्ये कापसाला भाव मिळत नसल्यामुळे कापूस घरातच पडून, कापसाला भाव वाढून देण्याची शेतकऱ्यांची मागणी, कापसाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी संकटात. पालघरच्या डहाणू पोलीस ठाण्याच्या अंतर्गत 8 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडित चिमुकलीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू, 60 वर्षीय नराधमानं चिमुकलीवर अत्याचार केल्याची माहिती समोर. जळगावच्या रायसोनी नगरामध्ये 5व्या मजल्यावरून पडल्यानं मजुराचा मृत्यू, रामानंद पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद. नागपुरातील पारडी परिसरामध्ये एकाची दगडानं ठेचून हत्या, हर्ष शेंडेचा असं हत्या झालेल्या मृतकाचं नाव, 5 जणांनी हत्या केल्याची माहिती, पोलिसांकडून तपास सुरू. माढ्यामधल्या आढेगावमध्ये 8वीच्या वर्गामधील मुलाची डोक्यामध्ये गोळी झाडून आत्महत्या, श्रीधर गणेश नष्टे असं आत्महत्या केलेल्या 14 वर्षीय मुलाचं नाव, मुलाचे वडील गणेश नष्टे सीमा सुरक्षा दलामध्ये कार्यरत. नाशिकमध्ये तरुणाची उड्डाणपुलावरून उडी घेत आत्महत्या, पत्नीसोबत झालेल्या वादातून पतीनं आत्महत्या केल्याची माहिती, आडगाव पोलीस ठाण्यामध्ये घटनेची नोंद. पुण्याच्या कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तरुणाची हत्या, मल्लेश कोळी असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव, दशक्रिया विधी भैरवनाथ मंदिरासमोर काठी आणि सिमेंट ब्लॉक डोक्यामध्ये मारून तरुणाची हत्या. अंबरनाथमध्ये कर्मचाऱ्यानेच गोडाऊनमधून इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सची चोरी केल्याची घटना, आरोपी कर्मचाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या,
आरोपीकडून 1,06,000चा मुद्देमाल हस्तगत. नंदुरबार शहरामध्ये गेल्या वर्षभरात 51,000 वाहनधारकांवर कारवाई. 51,000 धारकांकडून 62 लाखांची वसुली. बेशिस्त वाहन चालवणारे आणि अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर धडक कारवाई. पंच योजनेमधील पूर्ण न झालेली खासगी विकासकांकडील सुमारे 1.5 लाख घरं अखेर रद्द. राज्य सरकारचा निर्णय. गृहनिर्माण विभागामधील सूत्रांची माहिती. नंदुरबार जिल्ह्यामधल्या बंद पडलेलं सोनोग्राफी मशीन सुरू. सोनोग्राफी मशीन सुरू झाल्यानं गरोदर मातांना फायदा होणार. 4 वर्षांपासून सोनोग्राफी मशीन धूळ खात पडलं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून बाळाचं नामकरण. बाळाचे प्राण वाचल्यानंतर शिंदेंकडून रुद्र असं बाळाचं नामकरण. मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आज 4था दिवस. जरांगेंची तब्येत खालावली असून जरांगेंची वैद्यकीय पथकाकडून तपासणी. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवर जरांगे ठाम. धाराशिवमध्ये एसटी दरवाढीच्या विरोधात ठाकरे गटाचं चक्काजाम आंदोलन. खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटलांचा आंदोलनामध्ये सहभाग. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत. एसटीची 10 रुपयांची भाडेवाढ 15 रुपयांवर करा. गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून एसटीच्या भाडेवाढीचं समर्थन. सदावर्तेंनी एसटीची बँक बुडवली. आता एसटी महामंडळ बुडवण्याचा प्रयत्न. ठाकरे गटाच्या शरद कोळींची टीका. एसटी महामंडळामध्ये नव्यानं 5,000 बस दाखल होणार. पुढील 5 वर्षांमध्ये 25,000 नवीन बस ताफ्यामध्ये दाखल होणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची बस खरेदीला तत्वतः मान्यता. प्रसाद लाड हे भाजपनं सोडलेले भाट. अंबादास दानवेंची टीका. जरांगेंच्या उपोषणावर प्रसाद लाड यांनी केलेल्या टीकेवरून अंबादास दानवे आक्रमक. जळगावमध्ये शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील आणि पवार गटाचे आमदार एकनाथ खडसेंचे एकत्रित जेवण. अजिंठा शासकीय विश्रामगृहामधला व्हिडिओ समोर. मत्स्य व्यवसाय विभागाचा मुख्यमंत्री फडणवीसांनी आढावा घेतला. गोड्या पाण्यामधील मासेमारी वाढवण्यासाठी धोरण तयार करा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना. तर मासेमारी संस्थांचा कारभार पारदर्शक करण्याचेही निर्देश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दुग्ध व्यवसाय विभागाचा 100 दिवसांचा आढावा. दुधातील भेसळ रोखण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी करा. दूध उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करण्याचे फडणवीसांचे आदेश. ठाकरे गटाच्या बैठकीतून माजी आमदार चंद्रकांत मुकाटेंचा काढता पाय. माजी गटनेत्यांना माझ्या शेजारी बसवल्यानं बैठकीमधून निघून गेलो. चंद्रकांत मुकाटेंची प्रतिक्रिया. मुंबई महानगरामधील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक. मुंबई महानगर प्रदेशामधील 9 महापालिका आणि 4 नगर परिषदांचा पाणी प्रश्न गंभीर. एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, गणेश नाईक यांची बैठकीला उपस्थिती. मुंबई महानगरातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सरकारचा प्रयत्न. सूर्या कवडास, सूर्या नदीवरील 5 कोल्हापुरी बंधारे अशा 10 प्रकल्पांवर आढावा बैठक. टाइमलाईन निश्चित करून वेगानं काम करण्याच्या सूचना. चेंबूरच्या लाल डोंगर परिसरामध्ये महिलांचा रास्ता रोको. पाण्याच्या समस्यांमुळे महिला रस्त्यावर. एसआरए बिल्डिंग जवळच्या हायवेवरील महिलांचा रास्ता रोको. मंत्री डॉक्टर अशोक उईकेंकडून कसारगड यात्रा पूर्वतयारीचा आढावा. कसारगडमध्ये 10 फेब्रुवारीपासून यात्रेला सुरुवात होणार. यात्रेमध्ये 5 राज्यातून आदिवासी बांधव येणार.